त्यात मला आनंद मिळतो. हे सगळं तेव्हा करायचं जेव्हा तू सेटल होशील. हं? अगं बायका नवऱ्यानं दिलेले पैसे जपून वापरतात, त्यातून सेव्हिंग सुद्धा करतात, पण स्वतःचाच पैसा जपून वापरावा हेच त्यांना कळत नाही. आयुष्यात पैशाला खूप महत्व असतं पुढे, तेव्हा याच्यातला एक पैसा सुद्धा खर्च करायचा नाही. पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय बाबा. अगं हो, असू दे ना. हे बघ, आमच्यासाठी काही करायचं असेल ना तर 5 रुपयाची चॉकलेट आण आणि वाच सगळ्यांना. पुरेत आम्हाला तेवढे, आम्हाला समाधान वाटेल. यातला एकही पैसा खर्च करायचा नाही. नाही म्हणजे तुला कामासाठी काही लागलं तर यातून नक्की घे, पण भांडवल म्हणून. ठीक आहे, ह्या पैशांचं काय करायचं त्याचा नीट विचार करते. छान, अशीच यशस्वी हो. हा काय हो, रवा आणलात का? हो, आणतो. आनंदी, मी पटकन जाऊन रवा घेऊन येतो, नाहीतर मला लेक्चर ऐकायला मिळेल आणि तुला त्रास दिला म्हणून मला डबल लेक्चर ऐकायला हवेल. मी खाली जातो, पेपर पण घेऊन येतो. पटकन आलो मी. तुझं काम करायला जा. काम आहे तुला? दे, चल. स्टुडिओलाच चालेल. या. द्या ना. काय टोपी टोपी कशाला? घालाय. 8 दिवस गावाला गेला होतास ना? नाही, 10 दिवस गेलो होतो. 10 दिवस पण अचानक मला न सांगता. ते कोण नाही काय? काय बरोबर ना? यापुढे तुझा 10 दिवसाचा पगार कापतो बघ. आम्ही शिमग्याला आणि गणपतीला गावाला गेलो ना, त्यासाठी आमचा पगार कट केला ना तरी आम्हा कोकणी माणसाला काय वाटत नाही. होय काय? त्याच्यापेक्षा जास्त ना शिमग्याची बोंब आणि गणपतीचं भजन जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता गणपतीला पण दांडी मारणार काय? जावं लागणार. हो, कणिक कणिक, एक मिनिट. साहेबानू, मी इलय. चल हे घे, कामाला जा. साहेबान हाय. कामाला जा. कणिक, ते पैसे मिळाले भाड्याचे. काय? हो, वहिनीने दिले, आनंदी वहिनीने. पण ते काय ना की असं वहिनीकडनं पैसे घ्यायला बरं वाटत नाही. आनंदीने पैसे दिले? 12,000 दिले, 3,000 बाकी आहेत. मी काय म्हणतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आता तुम्ही नवीन खोली घेतली आहे, भाडं वेळाने देऊ शकत नाही म्हणून विचारलं. काय बोलताय तुम्ही? तूच तर बोलतोय ना. तुम्ही आनंदीकडून पैसे का घेतले? काय, तुम्ही 10 तारखेपर्यंत भाडं दिलं नाही ना, म्हणून मी भाडं मागायला गेलो. आणि तुम्ही होतात म्हणून भाडं मागायला गेलो. तुमच्या जागी जर दुसरा कोण असता ना तर घराला कुलूप लावलं असतं. तर आहे. थांबा. ठीक आहे, या महिन्याचं भाडं माझ्याकडून उशिरा जात आहे, बरोबर आहे? म्हणून पुढच्या महिन्याचं आगाऊ भाडं मी देतोय. 30,000चा चेक आहे. आपण एवढे 30,000 रुपये कशाला पाहिजे? 3,000 रुपये द्यायचे ना. यापुढे आनंदीकडे पैसे मागू नका, माझ्याकडे मागा. आणि आनंदीने तुम्हाला 12,000 दिलेत ना, ते मला आताच्या आता हवेत. 12,000 मी काय खिशामध्ये ठेवून फिरतो काय? घरी आहेत? हो, घरीच आहेत, काय खर्च नाही केले. चला. काय आता हेच करत बसतो मी. काय झालं? मला रमाशी बोलायचंय. रमा इथे आहे ना? मी नाहीये, सांग त्याला. आहेत रमाताई. रमा, मला माहिती तुला खूप छोट्या छोट्या गोष्टी, लहान सहान आनंदाचे क्षण साजरे करायला खूप आवडायचा. मग माझ्या नोकरीचा पहिला दिवस असेल, तुझ्या नोकरीचा पहिला दिवस असेल, आपली पहिली भेट, प्रत्येक दिवस, तो प्रत्येक क्षण तू खूप आनंदाने साजरा करायचीस. आणि माझ्याबद्दल मात्र तक्रार करायचीस की मी असं कुठलाच दिवस क्षण साजरा करत बसायचो. मला नाही लक्षात राहायचं हे दिवस, हे क्षण. पण आजचा दिवस माझ्या लक्षात आहे. खरंच? मग आज काय? आजच्या दिवशी तू प्रेग्नेंट असल्याचं मला कळलं होतं. तू तुझ्या हाताने मला गुलाबजाम भरवला होतास आणि ही इतकी मोठी आनंदाची बातमी मला सांगितली होतीस. तेव्हा आज येते वेळी सेलिब्रेट करायचं आपण. मी गुलाबजाम घेऊन येणार आहे. आनंदी, त्याला सांग या सगळ्याची काही एक गरज नाहीये. का नाही म्हणताय तुम्ही? तुमच्यासाठी करतायत हे सगळं.
माझ्यासाठी नाही, निदान तुमच्यासाठी तरी करू द्या. तुला दुखवून तुझ्याशी वाईट वागून मला गुलाबजाम वगैरे नकोय. रमाते, माझ्यासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण नका घालू तुम्ही. बरोबर बोलते आनंदी. रमा, तू तिच्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. तिचे चुकीचं वागली आहे त्याची शिक्षा तिला मिळते. आणि हो, नशीब समज इतरांसमोर मी शांत असतो. रमा, मी संध्याकाळी येताना गुलाबजाम आणेन आणि आपण आजचा दिवस खूप छान आनंदाने सेलिब्रेट करूया. बाकी कुणाला काय वाटो, मला त्याची पर्वा नाही. आणि आता तर काय पडली त्याचा बाऊ करून निदान 4 महिने तरी तुझ्याकडून सेवा करून घेते की नाही ते बघ. वर्षा, आई कामावर चालली अगं मी. काय ग, तू पण चालली, राघव गेला, आनंदी नाही. अरे काय तुम्हाला दयावा आहे की नाही रे आईची? एवढी जीवाच्या आकाने रे ओरडते. अरे माझ्या भोवती भोवती थांबा रे, पटकन जीव गेला तर मी काय करू? आई संध्याकाळी आल्यावर तुझ्या अवतीभोवती थांबते. आता मला ऑफिसला जाऊ दे, आधीच खूप उशीर झालाय. हा कसली नोकरी याची, आईची काही किंमतच नाही. आनंदी मी येते. हा हो. आणि हो, स्टुडिओत खाली काही काम असेल तर सरळ खाली जाऊन काम कर. जरा वेळाने आईच येईल बघ तुझ्याकडे. आनंदी थोडं चहा देतेस का म्हणत. आणखीन एक गोष्ट महत्वाची, ही अशी आशा सोडून चालणार नाही आनंदी. तुझ्यातलं आणि दादाच्यातलं भांडण लवकरात लवकर मिटायला हवं. निदान आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना. नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. हा सावकाश सावकाश. खूप दुखतंय का बाई? देवा, घे पाय माझी आई. अहो, पाय सुजलाय तुमचा. हो मी काय बोलते, मी का बोलते, म्हणून तर सांगत होते ना राघवला नको जाऊ नको जाऊ. तो गेला ऑफिसला, वर्षा गेली, सगळेच गेले. मी आहे ना तुमच्या सोबत. हो ग राजा, तू आहेस ग. आनंदी, तुला असं वाटतं का मी खोटं खोटं करते? नाही, अजिबात नाही. मला माहिती तुम्हाला खूप त्रास होतो. आई, मला काय वाटतंय, सावकाश सावकाश. हे बघा, डॉक्टरांकडे जायलाच हवं आपण, नको ग. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. आई थांबा, आले मी, पर्स घेऊन आले. नको ग डॉक्टर, नको ग. अगं कसं सांगू तुला त्या डॉक्टर, नको चला नको चला बरं. नको ग. उठा उठा, ऐका ना आई. उठा. अरे देवा, सावकाश, काय सावकाश. करू मी? हळू, हळू. नको ग आनंदी, मला काही नाही, काही नाही. हे काय, तुम्ही सगळे इकडे? काय झालं? आणि सुलक्षणा ते अशा खुर्चीवर का बसले? आई पडली घरात, म्हणून तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. पण आता ह्या दुखऱ्या पायाने आई वर कशी चढणार ना, म्हणून तिला खुर्चीत बसवून नेतोय. ए, पण हा तर पहिला मजला आहे. आता अशीच वरात जाणार आमची. अरे बापरे, 6 मजले तुम्ही असे वर जाणार? तुम्ही एक काम करा, आमच्या घरी थांबा. राघव, अरे त्यांना बरं वाटलं ना की हळूहळू येतील त्यावरती. ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो. हा चालेल ना? मला नाही थांबायचं यांच्याकडे. या आजारपणात मला मरण आलं तर मला माझ्या घरी मरण येऊ दे. मी लोकांच्या दारात मरणार नाही, सांगून ठेवते तुला. मला कोणावर अवलंबून राहायचं नाहीये. मला घरी काय झालं? तिला घरी घेऊन जातो. घ्या, पाणी घ्या. तुम्ही सगळेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता? नाही, आनंदी घेऊन गेली होती. मग तिकडनं तिने आम्हाला फोन केला. हा, आणि मग आम्ही गेलो तिकडे. बरं झालं. आनंदी आहे म्हटल्यावर तशी काळजी नाही. मी काय म्हणते, थँक्यू हा. जीवाला खूप दमायला झालं. ए चला रे मुलांना, उचला. मी तयार आहे, चला रे. उचला उचला. नाही
झोपताना सुद्धा तू मंगळसूत्र काढत नाही. एवढी हॉस्पिटलमध्ये गेली, तुला कळलं कसं नाही गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये? बघ रमा, तुला म्हणाल होतं ना सकाळी आपल्याला सेलिब्रेट करायचंय. मी गुलाबजाम पण घेऊन आलो. हे बघ. आईचे जुने रिपोर्ट घेऊन बोलवल्या डॉक्टरांनी, तर ते शोधून ठेवतो मी. तुला घ्यायचं आता. कुठे दुखतंय इथे? तेल आणलंय मी, ते शर्टाचं बटन काढ. नको, काही गरज नाहीये, व्यवस्थित आहे मी. हात दुखतोय ना तुमचा? तेल लावून देते, बरं वाटेल तुम्हाला. नको. नवरा म्हणून कर्तव्यात कमी पडणार नाहीत ना तुम्ही? मग बायको म्हणून कर्तव्यात मी कमी पडेन असं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटेल, तेल लावून देते. काढा ते शर्टाचं बटन. कुठे? आनंदी, विचार. रमाताई, सांगा ना, आईंचे रिपोर्ट कुठे ठेवलेत हे विचारतायत. आनंदी, तुझं मंगळसूत्र वाढवलंय. नुसतं वाढवलं नाहीये, ते कुठेतरी पडलंय, ते आधी शोध. जोपर्यंत तू ते मंगळसूत्र घालत नाही ना, तोपर्यंत मी काय बोलते हे तुला कळणार नाही आणि मी तुला दिसणार सुद्धा नाही. तू आधी ते घाल, मंगळसूत्र शोध. रमाताई, कुठे आहात तुम्ही? रमा इथे नाहीये. नाही. असं कसं इथे नाहीये? मग कुठे? बघ. रमाताई. आनंदी, मी इथेच आहे, बघ तरी. ते तिसऱ्या खणात आईंचे पेपर्स ठेवलेत. रमाताई, या ना समोर. आनंदी, कसं सांगू तुला? घाल ना ते मंगळसूत्र, बघ ना ते कुठे आहे ते. आनंदी, रमा कुठे? काय माहिती, इथे दिसत नाही रमाताई. शोध तिला, बघ. हो, बघते, थांबा. रमाताई. 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 आनंदी, आनंदी, बघ ना, मी इथे. आनंदी, आईचे रिपोर्ट्स मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावर पुढचे उपचार ठरणार आहेत. तिसऱ्या खणात आहेत. हो, कळतंय मला, पण एरवी हाक मारली ना की येतात लगेच त्या. अजून कुठे असू शकते ती? गच्चीवर. बऱ्याच वेळा गच्चीवर भेटल्यात मला. मी बघते, असतील, गच्चीवरच असतील. हा, आनंदी, अगं मी इथे. तुला कळत कसं नाहीये? तुझं मंगळसूत्र वाढवलंय, नुसतं वाढवलं नाहीये, तर ते पडलंय कुठेतरी. शोध. रमाताई. तुला का कळत नाहीये? आपण मंगळसूत्राने बांधलंय गेलोय. शोध ते आधी, घाल ते मंगळसूत्र. का कळत नाहीये तुला? आनंदी, मी इथे अडकलीये. रमाताई. 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 आनंदी, काय झालं? आली, रमा कुठे आहे? नाही, अहो,
रमाताई, तू विचारलंस का तिला? कसं विचारणार मी त्यांना? त्या कुठेच दिसत नाहीयेत मला. कुठेच नाही दिसलं म्हणजे? आणि तुझं माझ्याकडे एवढं महत्वाचं काय काम आहे? बरं आहे तर आहे, तुला फोनवर नाही सांगतायत. हे कसं फोनवर देणार? लेप आहे, माझ्या आईने बनवलाय, आईंसाठी तुझ्या. त्यांच्या पायाला लागलाय ना म्हणून. नाही पण त्यांची जी औषधं चालू आहेत ती चालूच ठेवा, याने अजून लवकर बरं वाटेल त्यांना. सॉरी, मी उगाच एवढं बडबडले तुला. हे पण आत्ता कशाला आणलास? उद्या सकाळी आणून दिलं असतं तरी चाललं असतं. आत्ता कशाला एवढी घाई केलीस? नाही, माझा दिवस असाच असतो. सकाळी 7 वाजता बाहेर पडतो तो डायरेक्ट रात्री 11 वाजता फ्री होतो मी. आज सुद्धा रात्री 11 नंतर घरी गेलो तेव्हा लक्षात आलं, अरे हे द्यायचं राहिलंय. मग न जेवताच इथे निघून आलो. आता घरी जाऊन जेवेल. तू अजून जेवला नाहीस? नाही, मला सवय आहे त्याची. बरं ठीक आहे, आता लगेच घरी जा आणि जेव. आणि जेवलो असा मेसेज कर मला. मेसेज कर नक्की, जेवलो असा. हो. गुड नाईट. हा, गुड नाईट. ते हो. येतो. मंगळसूत्र वाढवलं माझं. कपाटातनं मुहूर्तमाने हवं होता. मोकळ्या गळ्याने कसे फिरणार मी? येऊ आत? तुला मदत तर करायची नाहीये, मग धीर देण्याचं नाटक कशाला करतेस? तू नाही यायचं, तू घरीच जा. असं का करताय तुम्ही? आधीच आमच्या दोघांमध्ये गैरसमज कमी आहेत का? त्यांना वादाला अजून एक विषय मिळालाय. ह्यांच्यासाठी यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही मला दिसताय हे मी त्यांना सांगितलं नाही. कुणाच्या सांगण्यावरून तर तुमच्या सांगण्यावरून. पण खोटेपणाचा आळ कोणावर येतो तर माझ्यावर येतोय रमाताई. तुम्ही मला दिसत नाही आहात, तुम्ही कुठे आहात मला माहिती नाहीये, मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये. पण यांना माझ्यावर विश्वास नाहीये. पण या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतोय कळतोय ना तुम्हाला? आईंचे रिपोर्ट्स कुठे हे मी तुम्हाला मुद्दाम विचारत नाहीये. आईंबद्दलची मला काळजी नाहीये असं माझ्या नवऱ्याला वाटतंय. असे आरोप लावतात ते माझ्यावर. रमाताई, कुठे लपून बसलात तुम्ही? का समोर नाही येतात तुम्ही? राग आलाय का तुम्हाला माझा? राग आला असेल तर या ना समोर, बोला तर माझ्याशी. आनंदी, मला तुझा कोणत्याही पद्धतीने राग आलेला नाहीये, पण कसं सांगू तुला, मी इथे प्रेम मध्ये अडकून पडलीये ग. आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते, त्यांना ऍडमिट करायचे म्हणून. पण मी त्यांच्यासोबत जायचं नाही असं माझा नवरा वागतोय माझ्याशी. मी काय करायचं? आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय रमाताई. जेव्हा मला खरंच गरज असते ना रमाताई, तेव्हाच तुम्ही नाहीशा होतात. का बरं? कसं सांगू तुला आनंदी, हे सगळं तुझं मंगळसूत्र वाढवलंय ना त्यामुळे झालंय. मागच्या वेळी असंच झालं होतं. मला वाटलं तुम्हाला घालवण्यासाठी बबाने काही उपाय केले असतील, त्यामुळे तुम्ही निघून गेला असाल. मी बबांवर चिडचिड केली,
त्याची काही चूक नसताना तर का करताय रमाताई तुम्ही? अशा वेळी तुम्हाला कसं सुचतं नाहीचं व्हायचं? नेमकी तुमची गरज असते तेव्हा तुम्ही बरोबर गायब होतात. आता तुम्हाला असं काय काम आलंय की तुम्हाला गायब व्हावं लागलं? आनंदी, गेली नाही निघून इथून? हो, आता बघतोच हिला. अशी गेलेली भूत जागेवर आणायची माझ्याकडे 4 उपाय आहेत. माझे आजोबा पण करायचे ना. त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय. मिरच्या मिरचीची धुरी दिली ना, मग दुसऱ्या जगात कुठेही असू दे, तिथं खोकला लागून परत येते की नाही बघ. आनंदी, आलोच मी. ताव्यावर गरम करून आणतो. आणि करवंटे तरी असतीलच ना आपल्याकडे? नाही, आपल्या जेवणात खोबरं असतं बरोबर. तरी किती करवंटे आहेत? मी बघतो. कशी गेली तरा तरा ऑफिस मध्ये, तेव्हा नाही तुला पी काय? पी तसाच पी. हो पिते मी. हो, हो दे. मी तुला सांगितलं होतं नको येऊ म्हणून, का आलीस? का नाही यायचं मी? नाही, मला मान्य आहे तुमच्या आई आहेत त्या, तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे चिंगी. पण आता तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात ही नाती आली आहेत ना. मग माझ्या माणसांसाठी मला काही करायचं असेल तर पुण्यात थांबवायला नाही पाहिजे मला. एवढंच जर काय तर मग आम्हाला विचारायचंच ना, रिपोर्ट्स कुठे आहेत ते. आनंदी, आनंदी, आले आई. अगं काय हवंय आता तुला? ऐक, अगं हे बघ नाही, अगं ही चादर टोचते अगं मला. ही चादर नकोय माई बघ खूप. ओ कौन है उधर? ये चादर नहीं चाहिए आई, आई, थांब. अगं टोचते ती चादर. हे बघा, माहिती होतं म्हणून मी घेऊन आलीये चादर. आणलीस का? नाही ये लेके जाओ. आई आई थांब जरा. त्यांना कोणाला लागली तर घेऊन. नेतील ते. थांब तू, हो, असं. तूच शांत हो आधी. हे बघा मिस्टर कर्णिक, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला आता फार काळ थांबता येणार नाहीये. त्यात त्यांना इंजुरी झाल्यामुळं त्यांच्या पायावर प्रेशर आलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करावं असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. डॉक्टर, खरं तर त्या तयारीनेच आम्ही आलेलो आहोत आणि आईची समजूत काढली आहे मी. ठीक आहे. बरं हे बघा, आधीचे रिपोर्ट्स मिळाले असते ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे हे दुखणं नक्की कधीपासून सुरू झालं, तेव्हा परिस्थिती कशी होती याचा मला थोडासा अंदाज आला असता ना. जुने रिपोर्ट्स मिळालेत का? डॉक्टर नाही मिळाले आणि वाटत नाही ते मिळतील, असं खूप वर्ष झाली त्यामुळे. ठीक आहे, मग आपल्याला सगळं हे पहिल्यापासून परत करावं लागेल. आईचे रिपोर्ट सापडले असते तर बरं झालं असतं. आपण प्रोसिजर सुरू करूया. ठीक आहे डॉक्टर, मी बाकीच्या गोष्टी मॅनेज करून ठेवतो, तुम्ही प्रोसिजर सुरू करू शकता. बाप्पा, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने हे मंगळसूत्र यांनी माझ्या गळ्यात घातलं होतं. पूजेच्या वेळी ते मला म्हणाले की हे रमाताईंचं मंगळसूत्र दे म्हणून. मी नाही काढलं. कशी काढणार? शेवटी हे मंगळसूत्र म्हणजे सौभाग्य आहे माझं. पण त्यावेळी मी ठरवलं होतं, जर हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघालं तर मी ह्यांना सांगणार, ह्यांच्या हातून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालून घेणार. मागच्या वेळेस हट्ट करून ह्यांच्या हातून मी ते मंगळसूत्र घालूनही घेतलं. बाप्पा, आता अशी परिस्थिती नाहीये ना की हे स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालते. पण ह्या मंगळसूत्राचा मान माझ्या मनात कायम असेल. बाप्पा, आता हे मंगळसूत्र मी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालते. आनंदी, अगं वेळे घाल लवकर मंगळसूत्र, लवकर घाल. ओ काकू, मी हॉस्पिटलमध्ये कामाला नाहीये. नाही नाही.
मग तू मला इथे भेटायला? आई, अगं आनंदीने ज्या गुढ्या केल्या होत्या ना त्या यानीच विकत घेतल्या. तेव्हा आमची खूप वर्षांनी भेट झाली. आणि तो लेप तुला लावला होता ना, तो सुद्धा यानेच आणून दिला होता. हो का? चांगला होता लेप. गुढीचा उद्योग करतो का तू? आई ग, पण मग गुढीपाडवा संपल्यानंतर आबाळ होत असेल ना रे कुटुंबाची? अहो नाही, माझं गृहोद्योगाचं काम आहे. म्हणजे घरगुती वस्तू बनवण्यासाठी मी असं सेटअप तयार केलेले आहेत. अनेक महिला माझ्या इथे कामाला आहेत. म्हणजे अगरबत्ती, जेवण, कापड अशा वस्तू बनवतो आणि मी मार्केटमध्ये जाऊन विकतो ते. आता हेच बघा ना, आमच्या इथे बनवलेली ही गोधडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. बघू बघू. ही पहा. अगं बाई, छान आहे ना? छान आहे, छान आहे. माझ्यासाठी आणलीस का? हो. वा, सुरेख. माझा मुलगा राघव, तो तुला याचे पैसे पोचते करेल. हो. अहो नाही, मी हॉस्पिटलमध्ये गोधडी विकायला नाही आलोय. तुमच्यासाठी भेट घेऊन आलोय मी ती तुमच्यासाठी. अगं बाई, म्हणजे लोक फळं आणतात, नारळाचं वगैरे ते पाणी आणतात, तसं तुम्हाला गोधडी आणि चांगलंय चांगलंय. बाबा नंदू, काय मग घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, आई आणि माझी बहीण. सध्या मी आणि आईच आहेत, कारण बहिणीचं आत्ताच लग्न झालं. आणि भाऊ वगैरे आहे घरी? नाही का? भाऊ नाही. तुझं लग्न झालंय की नाहीच झालं, की आता एवढं वय वाढलं म्हटल्यानंतर सोडूनच दिला का विचार? नाही झालं का लग्न? मग करावंसं नाही वाटलं का? नंदकुमार राव. आई, काय अगं त्याच्या चौकशा करत बसलीस? तो तुझी चौकशी करायला आलाय, तू त्याचीच काय चौकशी करतेस? तुला काय कळतंय? हिला काही कळत नाही. थांब, तू गप्प बस ग. तर नंदकुमारराव, आई कशा आहेत तुमच्या स्वभावाला? धन्यवाद. म्हणजे लग्नात पहिल्यांदा यांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं तेव्हा? हो, तेव्हा मी प्रेम मधनं बाहेर पडले. मग माझं बोलणं तुला ऐकायला यायला लागलं, मी तुला दिसायला लागले. कळलं तुला? हे बघ, आता हे सगळं कसं झालं, कोणी केलं, काय झालं मला माहिती नाही, पण हे सत्य आहे. मंगळसूत्र काढूनच टाकलं तर मी तुला दिसणार नाही, माझं बोलणं तुला ऐकू येणार नाही, आणि हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना तर मी पुन्हा प्रेम मध्ये अडकून पडेल. मग मला तुझ्याशी बोलता नाही येणार. आनंदी, बोल, तुला अजून काही विचारायचंय का? विचार, पण हे मंगळसूत्र काढू नकोस. हा, काय विचारायचं होतं? विचार ना. हा, अहो आईंचे रिपोर्ट्स कुठे आहेत हे विचारायचं होतं मला तुम्हाला. तेच तर मी तुला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण हे तुझं ते मंगळसूत्र वाढवलं होतं ना, म्हणून मी तुझ्या समोर येऊ शकत नव्हते. पण मी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मी काही मुद्दाम लपलेले नव्हते बरं का आनंदी. रमाताई, अहो आता आलायत ना तुम्ही इथे, मग सांगा ना आईंचे रिपोर्ट कुठे आहेत? काय तुम्हाला घरामध्ये साधे रिपोर्ट शोधता येत नव्हते का? आईंचे रिपोर्ट कुठे आहेत रमाताई? अगं टीव्हीच्या खाली ते कपाट आहे ना, तिथे तिसऱ्या खणात सगळ्यात खाली ठेवलेत बाजूला. काय तुम्ही आतमध्ये शोधत बसलात? रिपोर्ट होते बाहेर. जा ना आता लवकर. त्यांनीच सांगितलं मला की रिपोर्ट्स कुठे आहेत. रिपोर्ट्स कुठे होते माहितीये तुम्हाला? आपला टीव्ही आहे ना, टीव्हीच्या खालचं कपाट, तिथे होते रिपोर्ट. सगळाच गोंधळ. हे सगळं त्यांनी सांगितलं मला. त्या मला म्हणाल्या की तुमचे मेडिकलचे कागदपत्र आहेत ना, ते चिंगीच्या खोलीत आहे, आणि चिंगीला लस दिली होती त्याच्या पावत्यात, त्यात तुमच्या खोलीत आहे. चिंगीचा जन्म दाखला पण आहे, घरातच आहे, तुमच्या कपाटातच आहे. तुम्ही नवीन बनवला ना जन्म दाखला. आणि वर्षाताईंच्या कॉलेजचा निकाल पण आहे आईंच्या कपाटात. सगळं मला रमाताईंनी सांगितलं. काय चाललंय तुझं हे आनंदी? तुला किती महत्व आहे हे दाखवून देण्यासाठी हे सगळं करत होतीस ना तू? म्हणजे शेवटच्या क्षणी तुला सगळं काही हाती मिळालं आणि मग तू धावत येऊन इथे दिलंस, म्हणजे मग सगळ्यांच्या लक्षात येईल की तू किती गुणाची आहेस, म्हणून हे सगळं केलंस तू. नाही हो, कारण आईने तुझं कौतुक तर केलंच आहे. डॉक्टरांनी वाटलं असेल तू किती गुणाची सून असते, पण हे सगळं करून
जे केलंस त्यावर पांघरून घालता येणार नाही आनंदी. हे सगळं रमाला तू आधीच विचारून रिपोर्ट हाती आले असते ना तर आईला जो त्रास झाला तो झाला नसता. अहो काय बोलताय तुम्ही? काय खोटं बोलतोय मी? तुला हवं तेव्हा रमा तुला दिसते आणि नको तेव्हा ती तुला दिसत नाही. नाही, सोयीस्कररित्या नाही दिसत त्या मला. हे मंगळसूत्र आहे ना, त्यांचं मंगळसूत्र मी गळ्यात घातलं की त्या दिसतात मला. खरंच सांगतेय, आपल्या लग्नाच्या दिवशी तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं ना, त्या दिवसापासून दिसायला लागल्यात त्या मला. पण मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. रमा त्यांना सगळं माहिती होतं, त्यांनी सांगितलं मला हे सगळं. आता हे मंगळसूत्र वाढवलं ना, त्यामुळे त्या मला दिसत नव्हत्या, कारण त्या प्रेम मध्ये अडकून पडल्या होत्या. तू मला मूर्ख समजतेस का आनंदी? रमा फ्रेम मध्ये अडकून पडली होती, मंगळसूत्र घातल्यानंतरच ती तुला दिसते. काय चाललंय तुझं? खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. या मंगळसूत्रामुळे दिसतात त्या मला. आनंदी, म्हणजे तुझ्या ऐवजी इतर दुसऱ्या कुठल्या मुलीशी माझं लग्न झालं असतं आणि तिने रमाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं तर तिला ही रमा दिसली असती. दिसली असती का रमा तिला? एवढी सोन्यासारखी बायको मिळाली तुला, तिला त्रास द्यायचा नाही. सोन्यासारखी, सोन्याचा भाव वाढला का ग मालू? पूर्ण शुद्धीत आलेल्या नाहीयेत. मागे कोण आहे ग? आई, मित्र आहे माझा. नंदकुमारराव का? काय ग, माझा होणारा जावई मला बघायला आला. नंदकुमारराव, तुम्हीच माझं जावई होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आई, दादा काहीही बडबडतीये ही. अगं रमा हवी होती. रमा हवी होती. अगं बाई, पण रमा असती तर आनंदी नसती माझी. दोघी हव्या होत्या, नांदल्या असत्या बहिणी बहिणी सारख्या एका घरात. आई, तू काय बोलतेस तुला कळत नाहीये. अजून गुंगी गेलेली नाहीये. तू आता आराम करणं जास्त गरजेचं आहे. आराम कर बरं, झोपून राहा. हो, नाही झोपू दे त्यांना. आम्ही निघतो राघव. ठीक आहे. सुलक्षणाताई, येते आम्ही. हो, घरी आल्यानंतर भेटूया आपण. हो मालू, भेटू. येतो. बरं दादा, तू आणि आनंदी तुम्हीही आता घरी जा. खूप धावपळ झाली तुमच्या दोघांची. घरी जाऊन आराम करा. मी आहे इथे आईजवळ. काही प्रॉब्लेम नाही, काही लागलं तर फोन करेन मी. नक्की? हो नक्की. ठीक आहे, येतो मग आम्ही. आई, येतो आम्ही. झोपली, झोपू दे. चल चिंगी. आई, येतो आम्ही. आनंदी, आणि तू इकडचा विचार करू नकोस. तू घरी जाऊन शांतपणे झोप. खूप दगदग झाली आज तुझी. आहे मी इथे. आनंदी का असं सांगते? तिला काय वाटलं? ती सांगेल आणि मी विश्वास ठेवेन तिच्या या बोलण्यावर की मंगळसूत्र घातलं की रमा दिसते. आता यांना कसं पटवून देऊ की खरंच मंगळसूत्र घातलं की रमाताई दिसतात? ही का विश्वास ठेवत नाहीये माझ्यावर? आनंदी, मला सांगणार आहेस तू रमाचा आणि त्या मंगळसूत्राचा कसा काय संबंध आहे? आनंदी, खरं सांगू नकोस त्याला. आधीच सगळं खरं सांगून तुमच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. हे मंगळसूत्राचं सांगून बसलीस ना तर अजून अडचणी निर्माण होतील. सांगू नकोस त्याला. तुम्ही जसं माझ्याशी खोटं वागताय ना रमाताई, तसं नाही वागणार मी यांच्याशी.
तुम्हाला सगळं माहितीये, तुम्ही सगळं लपवून ठेवलंय माझ्यापासून. मी नाही करणार आहे असं, मी सगळं सत्य सांगणार आहे यांना. आणि तुम्हाला काय वाटतंय, माझा विश्वास बसलाय तुमच्यावर? तुम्ही मला आता सांगताय की आता हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना, तेव्हा तुम्हाला कळलं की मंगळसूत्र जेव्हा मी गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि जेव्हा मंगळसूत्र वाढवलं जातं तेव्हा तुम्ही फ्रेम मध्ये अडकून पडताय. हो ना, तुम्ही फ्रेम मध्ये असताय. फक्त हे मंगळसूत्र मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि हे मंगळसूत्र वाढवलं किंवा मी काढलं की मी तुम्हाला बघू शकत नाही. अहो हे बघ, हे रमाताईंचं मंगळसूत्र आहे ना, हे मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी रमाताईंना बघू शकते, आणि मंगळसूत्र माझं वाढवलं किंवा मी गळ्यातनं काढलं तर मी रमाताईंना बघू शकत नाही. आणि हे मंगळसूत्र घातल्यावर मलाच ह्या दिसतात, आणि दुसरं कोणी हे मंगळसूत्र घातलं तर त्यांना दिसतील किंवा नाही दिसणार हे मला नाही माहिती. आणि हे माझं मंगळसूत्र दुसरं कोणी गळ्यात घालून हे सगळं शोधून काढावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, कारण हे मंगळसूत्र माझं आहे, माझा हक्क आहे या मंगळसूत्रावर. आणि हे फक्त काळे मणी सोन्याच्या वाट्या एवढंच नाही तर माझं सौभाग्य येते. या घराची विस्कटलेली घडी घालून दिलीये ती. आपल्या चिंगीवरती प्रेम केलंय, आपल्या घरातल्या सगळ्यांवरती प्रेम केलंय. तुला सावरलंय तिनं, माझं अस्तित्व जपलंय तिने. हे तिच्याशिवाय शक्य झालं नसतं राघव. इतका स्वार्थी नको बनूस. राघव काय करतोस? नाही राघव नाही. पण माझे काय करताय तुम्ही?